नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. याचा वापर करून तुम्ही व्यवस्थित इंग्रजी शिकू शकता. त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील, प्रियजन असतील, त्यांनाही याचा फायदा होईल, त्यांना पण इंग्रजी शिकता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आपण नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्य पाहत आहोत. आता आपण बघणार आहोत भाग 13वा त्याचाच. पहिलं वाक्य बघू. मी तुमच्यासाठी थोडेसे आणले आहे. मी तुमच्यासाठी थोडेसे आणले आहे. वाक्य येणार आय बॉट यू अ लिटल समथिंग. आय ब्रॉट यू अ लिटल समथिंग. ब्रॉट यू अ लिटल समथिंग म्हणजे समथिंग म्हणजे काहीतरी आणलेलं आहे, लिटल म्हणजे थोडेसे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. तू माझ्यासारखा उंच आहेस. तू माझ्यासारखा उंच आहेस. वाक्याना यू आर हॅज टॉल हॅज आय ॲम. यू आर हॅज टॉल हॅज आय ॲम. लक्षात घ्या, हे डिग्रीचं वाक्य आहे. तू माझ्यासारखाच उंच आहेस म्हणजे कंपॅरिझन आहे, ते पॉझिटिव्ह डिग्री आहे. ते हॅज यूज झालेलं आहे आणि टॉलमध्ये यूज झालेलं आहे. लक्षात घ्या, डिग्रीचं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. जा आणि माझ्या सहकार्याशी बोल. जा आणि माझ्या सहकार्याशी बोल. वाक्याना गो अँड स्पीक टू माय कलिग. गो अँड स्पीक टू माय कलिग. सहकार्याशी म्हणजे कलिग. त्याच्यानंतर चौथं वाक्य. तुम्ही फाईल कोणत्या फोल्डरमध्ये जतन करता. तुम्ही फाईल कोणत्या फोल्डरमध्ये जतन करता. जतन करता म्हणजे सेव्ह करता. क्वेश्चन्स मार्क आहे. त्याच्यानंतर इंग्रजी वाक्य आहे ना, इन विच फोल्डर डू यू सेव्ह द फाईल. इन विच फोल्डर डू यू सेव्ह द फाईल. त्याच्यानंतर पाचवं क्वेश्चन्स विचारलं आहे, लक्षात घ्या, त्याच्यामुळे क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. तुला किंवा तुम्हाला उद्या येण्याची गरज नाही. तुला किंवा तुम्हाला उद्या येण्याची गरज नाही. वाक्याना यू डोंट हॅव टू कम टुमारो. यू डोंट हॅव टू कम टुमारो. त्याच्यानंतर सहावं वाक्य. मी रविवारीही काम करतो. मी रविवारीही काम करतो. वाक्याना आय वर्क इवन ऑन संडे. आय वर्क इवन ऑन संडे म्हणजे रविवारीही काम करतो. त्याच्यानंतर सातवं वाक्य. ते खूप पूर्वी घडले. ते खूप पूर्वी घडले. इट हॅपन्ड अ लाँग टाईम ॲगो. इट हॅपन्ड अ लाँग टाईम ॲगो. त्याच्यानंतर आठवं वाक्य. तू कुठे होतास. तू कुठे होतास. आता कुठेसाठी वेअर यूज होणार आणि क्वेश्चन्स मार्क आहे, म्हणून काय येणार क्वेश्चन्स. वेअर हॅव यू बीन. वेअर हॅव यू बीन आणि क्वेश्चन्स मार्क शेवटी येणार. वेअर हॅव यू बीन. त्याच्यानंतर 9वं वाक्य. जर तुम्हाला एकटे राहायचं नसेल तर मी तुमच्यासोबत राहू शकतो किंवा शकते. जर तुम्हाला एकटे राहायचे नसेल तर मी तुमच्यासोबत राहू शकतो किंवा शकते. लक्षात घ्या, आयचं वाक्य असतं, मीचं वाक्य असतं, ते मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामध्ये पुरुष, बॉय किंवा गर्ल दोन्ही पण असू शकतात. दोन्ही पण आपण त्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. जेंडरचा फक्त प्रश्न असतो तो मीसाठी. आय आणि शी आणि हीचा प्रश्न. म्हणजे आय म्हणजे तो गर्ल पण म्हणू शकते आणि आय बॉय पण म्हणू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणून इथे आलेलं आहे शकतो किंवा शकते म्हणून दिलेलं आहे. वाक्य येणार इंग्रजी. इफ यू डोंट वॉन्ट टू स्टे अलोन आय कॅन कीप यू कंपनी. इफ यू डोंट वॉन्ट टू स्टे अलोन आय कॅन कीप यू कंपनी. कंपनी म्हणजे तुझ्यासोबत, म्हणजे कंपनी देऊ शकतो, तुझ्यासोबत राहू शकतो, असं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट. कृपया तुम्ही लाईट चालू करू शकता का. कृपया तुम्ही लाईट चालू करू शकता का.
इथे काय केलेलं आहे, विनंती केलेली आहे, जास्त विनंती आहे म्हणून इथे कुड यूज झालेला आहे, कॅन यूज झालेलं नाही आहे. कारण जास्त विनंती असते, नम्र विनंती असते, त्यावेळी कुड यूज केलं जातं. हे तुम्हाला माहिती असेलच, पूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील तर. कारण सहाय्यकारी क्रियापदामध्ये जे कॅन, कुड, शूड, वूड हे केव्हा वापरतात हे त्यावेळी सांगितलेलं आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर माहिती नसेल, तुम्ही जर बघितलं नसेल तर एक्झिलरी व्हर्ब्स, हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद हे प्रकरण टॉपिक दिलेला आहे, तो तुम्ही बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. वाक्य बघू आता. कृपया तुम्ही लाईट चालू करू शकता का? क्वेश्चन मार्क्स. वाक्य येणार इंग्रजीमध्ये, कुड यू टर्न ऑन द लाईट प्लीज? कुड यू टर्न ऑन द लाईट प्लीज? त्याच्यानंतर 11वं वाक्य, तो दार लावायला किंवा बंद करायला विसरला. तो दार लावायला किंवा बंद करायला विसरला. वाक्य येणार, ही फॉरगॉट द लॉक द डोर. ही फॉरगॉट टू आहे ते. ही फॉरगॉट टू लॉक द डोर. ही फॉरगॉट टू लॉक द डोर. त्याच्यानंतर 12वं वाक्य, तुमची मुलाखत कशी झाली? तुमची मुलाखत कशी झाली? वाक्य येणार, हाऊ डिड यू इंटरव्ह्यू गो? हाऊ डिड यू इंटरव्ह्यू गो? त्याच्यानंतर 13वं वाक्य, माझ्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. माझ्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. वाक्य येणार, आय कांट बिलीव्ह माय ओन आईज. आय कांट बिलीव्ह माय ओन आईज. त्याच्यानंतर 14वं वाक्य, तुला काही भावंडे आहेत का? तुला काही भावंडे आहेत का? वाक्य येणार, डू यू हॅव एनी सिबलिंग्स? डू यू हॅव एनी सिबलिंग्स? लक्षात घ्या, सिबलिंग्स म्हणजे भावंडे म्हणजे आहेत का, म्हणून ते कलराईज केलेलं आहे, लक्षात यायला पाहिजे म्हणून. आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य, तिचे डोळे आनंदाने चमकत होते. तिचे डोळे आनंदाने चमकत होते. वाक्य येणार, हर आईज वेअर शायनिंग विथ जॉय. हर आईज वेअर शायनिंग विथ जॉय. इथे 2 कलराईज दिलेला आहे, कारण आनंदाने म्हणजे हॅप्पी म्हणून येतं, माहिती असेल तुम्हाला, हॅप्पी येतं, पण इथे जॉय म्हणून शब्द आलेला आहे. आनंदासाठी जॉय शब्द आलेला आहे आणि चमकतसाठी शायनिंग आलेलं आहे. लक्षात घ्या, जसं वाक्य असेल त्या वाक्याच्या अनुरूप आपल्याला शब्द घ्यावे लागतात. आता इथे जॉय हा जास्त सुटेबल आहे ह्या वाक्यासाठी, सेंटेन्ससाठी, म्हणून इथे जॉय यूज झालेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 16वं वाक्य, तुला दिशा नाही. तुला दिशा नाही. दिशा नाही म्हणजे डायरेक्शन. यू हॅव नो सेन्स ऑफ डायरेक्शन. यू हॅव नो सेन्स ऑफ डायरेक्शन. त्याच्यानंतर 17वं वाक्य, तुम्ही तुमचे भाडे आगाऊ भरावे. तुम्ही तुमचे भाडे आगाऊ भरावे. वाक्य येणार, यू शूड पे युअर रेंट इन ॲडव्हान्स. आगाऊ म्हणजे ॲडव्हान्स, रेंट म्हणजे भाडे तुमचे. कसं येणार, यू शूड पे युअर रेंट इन ॲडव्हान्स असं येणार. आगाऊ ॲडव्हान्ससाठी कलर केलेला आहे, कारण महत्त्वाचा शब्द आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य बघू, तुम्ही थकलेले दिसत आहात. तुम्ही 1 तास विश्रांती घेतली पाहिजे. तुम्ही थकलेले दिसत आहात. तुम्ही 1 तास विश्रांती घेतली पाहिजे. वाक्य येणार, यू आर लुकिंग टायर्ड. यू शूड किंवा ओट टू रेस्ट फॉर ॲन आवर. यू आर लुकिंग टायर्ड. यू शूड या ओट टू रेस्ट फॉर ॲन आवर. लक्षात घ्या, करायला पाहिजे, घेतली पाहिजेसाठी शूड यूज केलं जातं किंवा ओट टू यूज केलं जातं. लक्षात घ्या, दोन्ही पण बरोबर आहेत. शूड पण यूज करू शकतात, ओट टू पण यूज करू शकतात. आता रिसेंटली म्हणजे आता मॉडर्नमध्ये शूड यूज केलं जातं, नाहीतर ओट टू हा ओल्ड शब्द आहे. शूडचा जसा मिनिंग होतो, जसा अर्थ होतो, तसाच ओट टूचा मिनिंग होतो, अर्थ होतो, हे लक्षात असू दे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं वाक्य बघू, तू तिच्याकडून खूप अपेक्षा करत आहेस. तू तिच्याकडून खूप अपेक्षा करत आहेस. वाक्य येणार, यू आर एक्सपेक्टिंग टू मच ऑफ हर. यू आर एक्सपेक्टिंग टू मच ऑफ हर. त्याच्यानंतर 20वं वाक्य, त्याला राग येणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला राग येणार नाही याची काळजी घ्यावी. वाक्य येणार, यू मस्ट बी केअरफुल नॉट टू मेक हिम अँग्री. यू मस्ट बी केअरफुल नॉट टू मेक हिम अँग्री. आता त्याला राग येणार नाही याची काळजी घ्यावी
असं आहे. तिला राग येणार नाही याची काळजी घ्यावी असं पण आपण वाक्य करू शकतो. त्यावेळी फक्त चेंज काय होणार तर हिम आहे तिथे हर येणार. त्यांना राग येऊ नये म्हणून पण आपण तिथे काय येणार देम येणार. असं म्हणजे जे सर्वनाम आहे जे हे दिलेलं आहे ते फक्त चेंज होणार. त्याचं म्हणजे विभक्ती दिलेली आहे ती चेंज होणार आहे. इथे त्यालासाठी हिम आलेलं आहे. तिला असते तर इथे हर येणार होतं. हे लक्षात घ्या. यू मस्ट बी केअरफुल नॉट टू मेक हिम अँग्री असं हे वाक्य आहे. हे त्याला राग येणार नाही याची काळजी घ्यावी म्हणून. आता त्याच्यानंतर नेक्स्ट 21वं वाक्य बघू. तू त्याच्यापेक्षा लहान आहेस का? तू त्याच्यापेक्षा लहान आहेस का? वाक्य येणार आर यू यंगर दॅन हिम? आर यू यंगर दॅन हिम म्हणजे यंगर म्हणजे लहान. त्याच्यापेक्षा आता तिच्यापेक्षा असतं तर हर आलं असतं. आता ते सांगावं लागणार नाही तुम्हाला कारण तुम्हाला लक्षात आलं असेल व्यवस्थित कसं चांगलं आहे ते त्याप्रमाणे. त्यामुळे तुम्ही करू शकतात ते. त्यामुळे एकापेक्षा जास्त वाक्य करण्याची तुम्ही काय करा प्रयत्न करत राहा. म्हणजे काय होईल तुमचं हे वाक्य पण वाढेल आणि तुम्हाला कशी वाक्य बनवतात ते पण लक्षात येईल. म्हणजे कसे चेंजेस केले जातात. म्हणजे कुठला शब्द काढून कुठला घातला तर त्यामुळे चेंज होऊ शकतो. मराठीचा अर्थ चेंज होतो त्याचप्रमाणे इंग्रजीचा कसा होऊ शकतो हे लक्षात येईल. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि जास्तीत जास्त वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे काय होईल तर तुमचीच प्रॅक्टिस जास्त होऊन जाईल. त्याच्यानंतर 22वं वाक्य. तुम्ही तिच्या सल्ल्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही तिच्या सल्ल्याकडे लक्ष दिले पाहिजे. वाक्य येणार यू मस्ट पे अटेन्शन टू हर ॲडवाईस. यू मस्ट पे अटेन्शन टू हर ॲडवाईस. त्याच्यानंतर 23वं वाक्य. तू तिला जास्त महत्त्व देतोस. तू तिला जास्त महत्त्व देतोस. वाक्य येणार यू ओव्हर एस्टिमेट हर. यू ओव्हर एस्टिमेट हर. इथे ओव्हर एस्टिमेट म्हणजे जास्त महत्त्व देणे म्हणून त्याला जास्त महत्त्व देणे ओव्हर एस्टिमेट शब्द आहे लक्षात घ्या. तू तिला जास्त महत्त्व देतोस म्हणजे यू ओव्हर एस्टिमेट हर. त्याच्यानंतर 24वं वाक्य. आपण तिचे आभार मानले पाहिजे. आपण तिचे आभार मानले पाहिजे. वाक्य येणार यू ओट टू थँक हर. यू ओट टू थँक हर. त्याच्यानंतर लास्ट वाक्य 25वं. तुम्ही त्याच्या इतक्या वेगाने पोहू शकता का? तुम्ही त्याच्या इतक्या वेगाने पोहू शकता का? वाक्य येणार कॅन यू स्विम ॲज फास्ट ॲज हिम. कॅन यू स्विम ॲज फास्ट ॲज हिम. तुम्ही त्याच्या इतक्या किंवा तिच्या इतक्या असेल तर ॲज फास्ट ॲज हर आलं असतं. हे लक्षात घ्या. अशा प्रकारे ही 25 वाक्य दिलेली आहेत. किती महत्त्वाची आहेत हे सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळेल की करायची की नाही. कारण खूप महत्त्वाची आहेत. कारण आपण कॉन्व्हर्सेशन ज्यावेळी करतो संभाषण ज्यावेळी करतो त्यावेळी कुठली वाक्य बोलायला पाहिजे असं ठरवून आपण बोलू शकत नाही. केव्हा कुठलं वाक्य बोलता यायला पाहिजे आपल्याला. कुठलंही वाक्य असेल ते आपल्याला बोलता यायला पाहिजे. ती प्रॅक्टिस आपली असायला पाहिजे. म्हणून आम्हीही जास्तीत जास्त वाक्य देत आहोत आणि त्याचा सराव करण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून जेवढी होतील तेवढी आम्ही वाक्य देणार आहोत तुम्हाला. तुम्ही व्यवस्थित करा. लक्ष देऊन करा. कारण ज्यावेळी वाक्य बोलतो आपण त्यावेळी आपल्याला काय अडखळता येऊ नये म्हणून आम्ही जास्त वाक्य देत आहोत. म्हणजे जास्त सराव झाला जास्त प्रॅक्टिस झाली की तुम्हाला ती वाक्य व्यवस्थित लक्षात येतील आणि तुमच्या माइंडमध्ये ती फिट बसतील. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा रिपीट करा. पुन्हा ते बघा त्याप्रमाणे. कारण कशाला कारण कसं आहे वाक्य लक्षात फक्त वाचली बघितली म्हणून झालं नाही. परत परत त्याचं फ्लॅशबॅक केला पाहिजे. म्हणजे आपण ते पुन्हा पुन्हा बघितली पाहिजे तरच आपल्याला ती व्यवस्थित लक्षात येतात. नाहीतर आपण काय होतो आपल्या स्मरणात राहत नाही. आपण ते विसरून जातो. लक्षात घ्या. त्याच्यामुळे व्यवस्थित करा आणि येत नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित करा. अजून आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेतच तुम्हाला माहिती असतीलच. तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तिथे पण तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला व्यवस्थित इंग्रजी तिथे पण पाहता येईल. त्याच्यामुळे फॉलो करा आणि तिथे रीड करा. मेनली जे काय दिलेलं आहे ते बघा.
ते वाचा. आता प्रतिलिपी अकाउंट पेज तुम्ही म्हणाल की तेवढं इम्पॉर्टंट का आहे? तर प्रतिलिपी अकाउंट पेजवर आम्ही काय देतो, कथा देतो, सीरीज वगैरे असतात तशा देतो. पण त्याच्यामध्ये इंग्रजी आम्ही जास्त यूज करतो. त्याच्यामुळे कॉन्व्हर्सेशन कसं होतं, काय होतं हे तुमच्या लक्षात येईल. हा एक बेनिफिट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो बेनिफिट तुम्ही समजा आणि त्याचप्रमाणे तुम्ही ते काय करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. ते तुमच्यासाठीच बेटर होईल, चांगलं होईल. फेसबुक पेज पण आहे, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे पण बरीचशी इंग्रजी विषयक माहिती दिलेली आहे. तुम्हाला परफेक्ट पॅकेज तिथे मिळेल. त्यामुळे तिथे पण जाऊन तुम्ही आमच्या फॉलो करायला विसरू नका. प्रतिलिपी अकाउंट पेज स्मिताचा भाऊ त्याला पण फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे पण महत्त्वाची माहिती असते. त्यामुळे तिथे पण जाऊन तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा. आता आपण भेटणार आहोत अशीच महत्त्वाची वाक्य घेऊन, नवीन वाक्य घेऊन दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.